हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ पहिला मैत्री भूगोलाशी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, अचूक पर्यायाला गोल करा. बरोबर. तर यातील पहिला प्रश्न दिलेला आहे, जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे? तर पर्याय अ दिलेला आहे, पृथ्वी आणि वर्णन करणे. पर्याय ब दिलेला आहे, आकाश आणि वर्णन करणे. पर्याय क दिलेला आहे, हवामान आणि वर्णन करणे. पर्याय ड दिलेला आहे, पर्वत आणि वर्णन करणे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे किंवा योग्य पर्याय असणार आहे तो म्हणजे अ, पृथ्वी आणि वर्णन करणे. आलं लक्षात? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? तर पर्याय अ आहे फक्त मानवी घटकांचा. पर्याय ब आहे फक्त प्राकृतिक रचनेचा. पर्याय क आहे पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा. पर्याय ड आहे फक्त वातावरणाचा. तर या ठिकाणी योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय असणार आहे ते म्हणजे पर्याय क, पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा. आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? पर्याय अ आहे पाठ्यपुस्तक. पर्याय ब आहे नकाशा. पर्याय क आहे क्षेत्रभेट. पर्याय ड आहे राजपत्र. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क, क्षेत्रभेट. आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, पुढच्या प्रश्नात दिलेला आहे, गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकाराचा स्रोत आहे? तर या ठिकाणी पर्याय अ आहे दुय्यम स्रोत. पर्याय ब आहे प्राथमिक स्रोत. पर्याय क आहे लिखित स्रोत. पर्याय ड आहे ऐतिहासिक स्रोत. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय ब, प्राथमिक स्रोत. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारला आहे, नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? तर पर्याय अ आहे पाठांतर. पर्याय ब आहे चित्रकला. पर्याय क आहे लेखन. पर्याय ड आहे निरीक्षण व विश्लेषण. तर योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय ड, निरीक्षण व विश्लेषण. आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? नाही विचारलंय मित्रांनो. आलं लक्षात? पर्याय अ आहे स्वतः घेतलेली मुलाखत. पर्याय ब आहे स्वतः केलेले सर्वेक्षण. पर्याय क आहे स्वतः अनुभवलेली क्षेत्रभेट. पर्याय ड आहे स्वतः वाचलेले प्रवास वर्णन. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय ड, स्वतः वाचलेले प्रवास वर्णन. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे, दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बरोबर, अयोग्य विधान सांगायचं मित्रांनो. पर्याय अ आहे यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. पर्याय ब आहे यातील माहिती अन्य संशोधनांचा आधार घेऊन मिळवलेली असते. पर्याय क आहे हे माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात. पर्याय ड आहे यातील माहिती कालबाह्य ठरू शकते. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ, यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, प्रश्न आ, खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. यातील पहिलं विधान दिलेलं आहे, भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. तर हे विधान अगदी योग्य आहे मित्रांनो. बरोबर. चला पाहूया पुढील विधान. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. तर या ठिकाणी हे अयोग्य विधान आहे मित्रांनो. लक्षात घ्यायचं आहे की भूगोल विषयात पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेसोबतच जैविक आणि मानवी घटकांचाही अभ्यास केला जातो. आलं लक्षात? त्यानंतर पुढील विधान दिलेलं आहे, छायाचित्रे व चित्रफित म्हणजे व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत. तर हे या ठिकाणी योग्य विधान आहे मित्रांनो. चला पाहूया पुढील विधान. बघा, या ठिकाणी पुढील विधान दिलेलं आहे, संशोधन व शोध निबंध हे दुय्यम स्रोत आहेत. तर हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे मित्रांनो. लक्षात घ्यायचं आहे की स्वतः केलेली मूळ संशोधन व शोध निबंध हे
प्राथमिक स्रोत असतात. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. तर या ठिकाणी याचं उत्तर काय येणार मित्रांनो? तर जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. भूगोल म्हणजे पृथ्वीचे आणि तिच्यावर घडणाऱ्या घटकांचे वर्णन करणारे शास्त्र होय. यामध्ये पृथ्वीवरील प्राकृतिक, निसर्ग निर्मित, जैविक आणि मानवी घटक तसेच त्यांच्यातील परस्पर संबंध व भौगोलिक वितरणाचा अभ्यास केला जातो. आलं लक्षात? बघा या ठिकाणी त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. या ठिकाणी लक्षात घ्यायचं याचं उत्तर प्राथमिक स्रोत घटकांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्वतः निरीक्षण करून मुलाखत घेऊन किंवा क्षेत्रभेटीद्वारे जमा केलेली मूळ माहिती, उदाहरणार्थ क्षेत्रभेट, प्रत्यक्ष मुलाखत, उपग्रह प्रतिमा. त्यानंतर दुय्यम स्रोत म्हणजे इतर कोणीतरी आधीच गोळा केलेल्या माहितीचा आधार घेऊन तयार केलेले स्रोत, उदाहरणार्थ पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्रे, इतरांचे प्रवास वर्णन इत्यादी. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न खालील कृती करा. या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपण या ठिकाणी नदीचा घाट, किनारा या क्षेत्रभेटाची माहिती देणार आहोत मित्रांनो. यामध्ये याची प्राकृतिक रचना कशी असते तर नदीचे पात्र विस्तीर्ण असून तिच्या दोन्ही बाजूंना गाळाची सुपीक जमीन असते म्हणजे मृदा आहे. त्यानंतर हवामान व वनस्पती, नदीकाठी मोठी झाडे उदाहरणार्थ वड, पिंपळ, बाभूळ आणि वनस्पतींची विविधता आपल्याला आढळत असते आणि हवामान थोडे दमट व थंड जाणवते. त्यानंतर पुढे मानवी जीवन व व्यवसाय, नदीकाठच्या सुपीक जमिनीमुळे तेथील लोक मुख्यत्वे शेती करतात. नदीवरील लहान धरण बंधारा बांधलेल्या असून तेथून पिकासाठी व शेतीसाठी पाणी पुरवले जाते. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भूगोल या विषयात प्रामुख्याने खालील घटकांचा अभ्यास केला जातो. कोणकोणते मित्रांनो? तर प्राकृतिक घटक, जमिनीचे रूप म्हणजे पर्वत, पठार, मैदाने, नद्या, मृदा म्हणजे माती, हवामान आणि नैसर्गिक वनस्पती इत्यादी. त्यानंतर जैविक घटक कोणकोणते? तर विविध वनस्पती, प्राणी आणि पक्षी यांचे वितरण. त्यानंतर मानवी व सामाजिक घटक, मानवी वस्त्या, लोकसंख्या, शेती, व्यवसाय, वाहतूक व दळणवळण. आलं लक्षात? त्यानंतर परस्पर संबंध, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध व घटकांचे भौगोलिक वितरण. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला खालील साधनांचे भौगोलिक अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारी रिकाम्या जागी अशी खूण करा म्हणजे बरोबरची खूण करा. बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर प्राथमिक स्रोत या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने. त्यानंतर दुय्यम स्रोत मध्ये मृदेच्या वितरणाचा नकाशा. त्यानंतर दुय्यम स्रोत मध्ये विविध फुले व फळे यांची चित्रे. प्राथमिक स्रोत मध्ये तुम्ही लिहिलेला क्षेत्रभेटीचा अहवाल. त्यानंतर चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित म्हणजे व्हिडिओ हे देखील या ठिकाणी प्राथमिक स्रोत मध्ये येणार आहेत. त्यानंतर दुय्यम स्रोत मध्ये प्रवास वर्णनांची पुस्तके. त्यानंतर प्राथमिक स्रोत मध्ये स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले व फळे. त्यानंतर प्राथमिक स्रोत मध्ये स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने. त्यानंतर दुय्यम स्रोत मध्ये वृत्तपत्रांतील भौगोलिक माहितीची कात्रणे. त्यानंतर प्राथमिक स्रोत मध्ये तुम्ही गोळा केलेली तृणधान्यांचे व कडधान्यांचे नमुने. आलं लक्षात? बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला मैत्री भूगोलाशी या प्रकरणाचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.